सरकारी कर्मचाऱ्यांनो आणि पेन्शनधारकांनो तयार रहा, कारण आता फक्त आनंद नाही तर धनवर्षाव होणार आहे. MX मराठी न्यूजवर आम्ही घेऊन आलो आहोत अशी बातमी जी ऐकून तुमच्या चेहऱ्यावर आपोआप गुलाल उधळला जाईल. जगभरात आर्थिक मंदीचं सावट, युद्धामुळे डगमगलेली अर्थव्यवस्था, मोठमोठे देश संकटात असताना भारत सरकार मात्र आपल्या कर्मचाऱ्यांसाठी खजिन्याचे दरवाजे पूर्णपणे उघडत आहे. होय, 8वा वेतन आयोग, ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत होते, त्याबाबत आता मोठी आणि धक्कादायक हालचाल सुरू झाली आहे. आणि ही हालचाल म्हणजे थेट 49 लाख सरकारी कर्मचारी आणि 69 लाख पेन्शनधारकांसाठी गेम चेंजर. पण खरी खळबळ आता सुरू होते. 18,000 रुपयांचा बेसिक पगार थेट 46,000च्या पुढे कसा जाणार? 2.57च्या फिटमेंट फॅक्टर नेमका काय कमाल करणार? महागाई भत्ता इतका वाढणार की तुमच्या खात्यात अचानक मोठी रक्कम जमा होणार. आणि सगळ्यात मोठा ट्विस्ट, सूत्रांच्या माहितीनुसार सरकार फक्त पगार वाढवणार नाही तर बकाया म्हणजेच अरियर्स देखील एकदम मोठ्या रकमेत देण्याची शक्यता व्यक्त केली जातीये. म्हणजेच एकाच वेळी तुमच्या खात्यात लाखांचा स्फोट होऊ शकतो. याच सोबत पेन्शनधारकांसाठी विशेष वाढ, DA 50%च्या पुढे जाण्याची शक्यता, नवीन वेतन रचना ज्यामुळे भविष्यातील वाढ अजून जास्त. ही फक्त पगार वाढ नाही, हा आहे आर्थिक लाईफस्टाईल अपग्रेड. तर मग तयार आहात का? कारण पुढील काही दिवसात असा निर्णय येऊ शकतो जो तुमचं संपूर्ण आर्थिक चित्र बदलून टाकेल. या सर्व गोष्टींचं सविस्तर गणित, अधिकृत अपडेट्स आणि तुमच्या पगारात नेमकी किती वाढ होणार याचा ब्रेकडाऊन फक्त MX मराठी न्यूजवर. सरकारी कर्मचारी आता खऱ्या अर्थाने मालामाल होणार आहेत, कारण 8व्या वेतन आयोगाबाबत सर्वात मोठी आणि आनंदाची अपडेट समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या क्षणाची लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारक वाट पाहत होते, तो क्षण आता जवळ आला आहे. केंद्र सरकारने 8वा वेतन आयोग स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या असून यामुळे सरकारी तिजोरीतून कर्मचाऱ्यांच्या खिशात पैशांचा पाऊस पडणार आहे. ही पगारवाढ इतकी मोठी असणार आहे की यामुळे कर्मचाऱ्यांचे राहणीमान पूर्णपणे बदलून जाईल. आज आपण या विशेष रिपोर्टमध्ये 8व्या वेतन आयोगाचे संपूर्ण गणित अत्यंत सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय, 18,000चा बेसिक पगार थेट 460,000च्या पार कसा जाणार आणि महागाई भत्त्याचा यामध्ये काय वाटा असेल, या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे तुम्हाला या स्क्रिप्टमध्ये मिळतील. हा रिपोर्ट शेवटपर्यंत वाचणे किंवा ऐकणे प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यासाठी अनिवार्य आहे, कारण तुमच्या कष्टाच्या पैशाचे हे नवीन गणित आहे. देशभरातील साधारण 49 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 69 लाखांहून अधिक पेन्शनधारकांसाठी ही बातमी एखाद्या मोठ्या जॅकपॉटपेक्षा कमी नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 8व्या वेतन आयोगामध्ये 2.57चा फिटमेंट फॅक्टर लागू केला जाणार आहे. आता अनेकांना प्रश्न पडला असेल की हा फिटमेंट फॅक्टर नक्की असतो तरी काय? सोप्या भाषेत सांगायचे तर फिटमेंट फॅक्टर हे एक असे सूत्र आहे ज्याद्वारे कर्मचाऱ्यांचा जुना पगार नव्या वेतन आयोगाच्या स्केलमध्ये रूपांतरित केला जातो. तुमच्या सध्याच्या बेसिक पगाराला जेव्हा या फिटमेंट फॅक्टरने गुणले जाते, तेव्हा जो आकडा येतो तो तुमचा नवीन बेसिक पगार असतो. चला तर मग आपण एका गणिताद्वारे हे समजून घेऊया. समजा एका कर्मचाऱ्याचा सध्याचा बेसिक पगार 18,000 रुपये आहे. जर 8वा वेतन आयोग 2.57चा फिटमेंट फॅक्टर लागू करतो तर 18,000 गुणिले 2.57 असे हे समीकरण तयार होते. याचे उत्तर येते 406,260 रुपये. म्हणजेच ज्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार आज 18,000 आहे, त्याचा नवीन मूळ पगार थेट 406,260 रुपये होणार आहे. ही वाढ केवळ किरकोळ नाही, तर ती तब्बल 287% वाढ दर्शवते. इतकी मोठी पगारवाढ यापूर्वी कधीही पाहण्यात आली नव्हती. केवळ मूळ पगारच नाही तर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात म्हणजेच DA मध्ये सुद्धा मोठी वाढ होणार आहे. सध्याच्या घडीला सरकारी कर्मचाऱ्यांना 58% महागाई भत्ता मिळत आहे. मात्र महागाईचा वाढता वेग पाहता नवीन आयोगाच्या शिफारशींनुसार हा भत्ता 61% जाण्याची शक्यता आहे. जेव्हा बेसिक पगार वाढतो आणि त्यावर मिळणारा महागाई भत्ता सुद्धा वाढतो, तेव्हा कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा निव्वळ पगार म्हणजेच टेक होम सॅलरी हा अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त असतो. यामुळे कर्मचाऱ्यांना महागाईचा सामना करणे अधिक सोपे होणार आहे. या वेतन आयोगाचा दुसरा सर्वात मोठा फायदा पेन्शनधारकांना होणार आहे.
आयुष्याची अनेक वर्षे सरकारी सेवेत घालवल्यानंतर निवृत्ती वेतन हाच ज्येष्ठ नागरिकांचा आधार असतो. 69 लाख पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये सुद्धा याच सूत्रानुसार मोठी वाढ होणार आहे. यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांचे वृद्धापकाळ सुखात आणि सन्मानाने जगता येईल. औषधोपचार आणि इतर गरजांसाठी त्यांना आता कोणावरही अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे या पगारवाढीसोबतच कर्मचाऱ्यांना थकबाकी म्हणजेच एरियस सुद्धा मिळण्याची शक्यता आहे. माहितीनुसार जानेवारी ते मार्च अशा 3 महिन्यांच्या वाढीव पगाराचा फरक कर्मचाऱ्यांना एकत्रित दिला जाऊ शकतो. ऐन मंदीच्या काळात आणि जागतिक अस्थिरतेच्या वातावरणात जेव्हा कर्मचाऱ्यांच्या खात्यात एकदम मोठी रक्कम जमा होईल तेव्हा ती त्यांच्यासाठी मोठी आर्थिक सुरक्षा ठरेल. घराचे हप्ते फेडणे असो किंवा मुलांच्या उच्च शिक्षणासाठी तरतूद करणे, या पैशांमुळे अनेक रखडलेली कामे मार्गी लागणार आहेत. आता प्रश्न पडतो की सरकार इतकी मोठी पगारवाढ का करत आहे? सध्या रशिया-युक्रेन युद्ध आणि जागतिक आर्थिक मंदीमुळे जगभरातील अनेक देशांची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. मात्र भारताची अर्थव्यवस्था वेगाने प्रगत होत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केल्यामुळे बाजारपेठेत पैशांचा ओघ वाढतो. जेव्हा कर्मचाऱ्यांकडे खर्च करण्यासाठी पैसे असतात तेव्हा ते घर, गाडी किंवा इतर चैनीच्या वस्तू खरेदी करतात, ज्यामुळे देशाच्या GST संकलनात आणि एकूण GDP मध्ये वाढ होते. त्यामुळे ही पगारवाढ म्हणजे केवळ कर्मचाऱ्यांचा फायदा नसून देशाच्या अर्थव्यवस्थेला दिलेली एक प्रकारची चालना आहे. 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी विविध कर्मचारी संघटनांनी वेळोवेळी सरकारकडे पाठपुरावा केला होता. महागाई ज्या वेगाने वाढत आहे त्या तुलनेत 7वा वेतन आयोग आता अपुरा पडत होता. शिक्षण, आरोग्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. अशावेळी 2.57चा फिटमेंट फॅक्टर हा कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा दिलासा ठरणार आहे. विशेषतः कनिष्ठ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना याचा सर्वाधिक फायदा होईल, कारण त्यांच्या बेसिक पगारात होणारी वाढ ही त्यांच्या आर्थिक स्थितीला मोठी उभारी देणारी असेल. तज्ज्ञांच्या मते 8वा वेतन आयोगाचा निर्णय हा ऐतिहासिक ठरणार आहे. यापूर्वीच्या वेतन आयोगांमध्ये होणारी वाढ आणि आता होणारी 287% संभाव्य वाढ यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. सरकार लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास सरकारी नोकरीकडे पाहण्याचा दृष्टिकोन पुन्हा एकदा लोकांचा बदलेल. सरकारी नोकरीतील सुरक्षा आणि आता मिळणारा हा भरघोस पगार यामुळे तरुण पिढी पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षांकडे मोठ्या संख्येने वळेल. शेवटी सरकारी कर्मचारी हा कोणत्याही शासनाचा कणा असतो. योजनांची अंमलबजावणी करणे असो किंवा प्रशासकीय कामे, हे कर्मचारी रात्रंदिवस मेहनत करत असतात. त्यांच्या कष्टाचे फळ म्हणून 8वा वेतन आयोग त्यांच्या आयुष्यात आनंदाची लाट घेऊन येणार आहे. 18,000चे 46,000 होणे ही केवळ आकडेवारी नसून ती लाखो कुटुंबांचे स्वप्न पूर्ण करणारी एक मोठी झेप आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी आता सज्ज राहावे. तुमच्या मेहनतीचा मोबदला मिळण्याची वेळ आली आहे. ही पगारवाढ तुमच्या भविष्याला सुरक्षित करेल आणि तुम्हाला एक सन्मानजनक जीवन जगण्यास मदत करेल. 8व्या वेतन आयोगाच्या या निर्णयामुळे खऱ्या अर्थाने सरकारी कर्मचारी आता मालामाल होणार आहेत. ही माहिती जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही या आनंदाच्या बातमीची आणि नव्या पगाराच्या गणिताची सविस्तर माहिती मिळेल. तर मित्रांनो, 8व्या वेतन आयोगाबाबतची ही सविस्तर माहिती तुम्हाला कशी वाटली? तुम्हाला काय वाटतंय? फिटमेंट फॅक्टर 2.57 पुरेसा आहे की तो आणखी वाढायला हवा होता? तुमचे मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि विश्लेषणात्मक बातम्यांसाठी पाहत रहा MX मराठी न्यूज. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.